देशप्रेमाने ओतप्रोत खाल्लेला, देशभक्तीच्या सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजच्या हा मंगलमय दिवस, आजच्या मंगलमय दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, अस्सलामु अलैकुम. सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आज आपण हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आज आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेलो आहोत. आजचा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है, जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है, गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई है. आज आपण ज्या संविधानाच्या छायेत उभे आहोत ते केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते कोट्यावधी भारतीयांचा स्वप्नांचा, संघर्षाचा आणि त्यागाचा इतिहास आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयाला समान हक्क, समान संधी आणि समान सन्मान देण्याचे वचन देते. येथे कोणी जन्माने मोठा नसतो, तर प्रत्येक जण आपल्या कर्तृत्वाने मोठा ठरतो. गावातील शेतकरी असो व शहरातील वैज्ञानिक असो व हातात झाडू घेणारा सफाई कर्मचारी असो, सगळे कायद्यापुढे समान हीच करेल लोकशाही. आज भारत विज्ञानात पुढे आहे, अंतराळात झेप घेतोय, डिजिटल क्रांती घडवतोय, जगाच्या आर्थिक नकाशावर आपली छाप सोडतोय. पण हे सर्व करताना आपण आपली माणुसकी, आपली एकता आणि आपले मूल्य विसरता कामा नये. कारण मजबूत इमारत केवळ उंच नसते, तर तिची पायाभरणी ही भक्कम असावी लागते आणि ती पायाभरणी म्हणजे संविधान. प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त प्रेड पाहणे किंवा भाषण ऐकणे नव्हे, तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण खरंच जबाबदार नागरिक आहोत का? कायद्याचे पालन करतो का? समाजात अन्याय दिसला तर आवाज उठवतो का? कारण लोकशाही तेव्हा जिवंत राहते जेव्हा नागरिक जागरूक असतात. शेवटी एवढंच सांगेन की चला आजच्या या पवित्र दिवशी संकल्प करूया, मी माझ्या देशासाठी प्रमाणित जगेन, संविधानाचा सन्मान राखेन आणि भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनवेन. दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है. जय हिंद, जय भारत. एक बार जोरदार तालियों बड़ा अस्मीरा चेयरमैन साहब की जानिब से इस बच्चे को नकद इनाम और हमारे रुकन अंजुमन शेख महमूद शेख अब्दुल्ला साहब की जानिब से बच्चों को इनाम दिया रहा है. तालिब मेरा मसूदा की जानिब से बच्चों को इनाम दिया जा रहा है. तालिब बच्चे के लिए. आइए मैं ज्यादा वक्त ना